तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सध्या जरी पावसाने आपल्याला उघडीप दिली असली तरी बऱ्याचशा भागांमध्ये पाऊस देखील उघडला असला तरी देखील मित्रांनो हा पाऊस आपल्याला सुरूच पाहायला मिळतोय। तरी देखील हा पावसाचा जोर आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर माहिती काय असणार याविषयी। तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहतायत ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या भागाचा देखील आढावा घेऊन येत असतो। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, आपण कोकणपट्टीपासून सुरुवात करूयात। कोकणपट्टीतील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतोय। आज संध्याकाळपर्यंत आपल्याला मध्यरात्रीपर्यंत या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाला सुरुवात देखील झालेली पाहायला मिळते। तर मित्रांनो, आज आपल्याला उत्तर महाराष्ट्राकडे पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतंय। उत्तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो पावसाचा जोर आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या संपूर्ण परिसरामध्ये मित्रांनो आपल्याला उद्यापासून जोरदार पाऊस सुरू झालेला पाहायला मिळेल। येत्या काही तासांमध्ये तसेच काही भागात सुरू झालेला पाहायला मिळेल। तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या जालना या भागामध्ये आपल्याला संपूर्ण वातावरण ढगाळ पाहायला मिळते। तसेच वातावरणात मित्रांनो हवामानात आपल्याला पावसाला पोषक वातावरण तयार होऊन मित्रांनो संध्याकाळपर्यंत आपल्याला छत्रपती संभाजीनगर व जालन्याच्या परिसरामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। त्यासोबतच नांदेड, परभणी, हिंगोली, जालना तसेच बीड, लातूर, धाराशिव या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आपल्याला लातूर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते। लातूर, उदगीर, औसा या भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच बीड, धाराशिवच्या परिसरामध्ये आपल्याला देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील आपल्याला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, विदर्भाचा विचार केला तर विदर्भात देखील आपल्याला पावसाचा जोर आपल्याला कमी होताना पाहायला मिळतोय। तसेच अमरावती, यवतमाळ या भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच आपल्याला नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, बुलढाणा या भागामध्ये मित्रांनो आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर मित्रांनो आपल्याला पावसाचा काही भागामध्ये पावसाने उघडीप दिलेली आहे, तरी संध्याकाळपर्यंत त्या भागांमध्ये आपल्याला पाऊस झालेला पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।